न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीतर्फे 10वी-12वीची गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्तम नगर येथील गौरी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नवीन नाशिक विभाग अध्यक्ष विकी शेट डहाळे तसेच नवीन नाशिक अध्यक्ष विजय मटाली यांच्यातर्फे करण्यात आला। 10वी-12वी मध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री नानासाहेब महाले, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, श्री नितीन नाना भोसले, माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री धनंजय नाना रहाणे, अध्यक्ष नाशिक पश्चिम विधानसभा श्री नितीन बाळा निकळ, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री छब्बू भाऊ नागरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल श्री गौरव सोनोने, शहर सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री अभिमन्यू गुडघे, विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस सातपूर श्री कृष्णा मामा काळे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवीन नाशिक श्री मुन्नाभाई अन्सारी, शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। आलेल्या मान्यवरांचा आयोजकांतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पालक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। श्री गणेश मोरे, जयदीप गिरासे, श्री ओमकार मटाले, विशाल गडकळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे युवकांना आम्हाला सूचना आल्या होत्या की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपक्रम तुम्ही त्या ठिकाणी घ्या। तर सन्माननीय आमचे नितीन नाना भोसले, नानासाहेब महाले व आमचे गजानन नाना शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी गौरी शंकर मंगल कार्यालय या ठिकाणी घेतला। या ठिकाणी उपस्थित नानासाहेब महाले, नानासाहेब भोसले व आमचे गजू नाना आज उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो व आलेल्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंदाचे देखील मी आभार मानतो। धन्यवाद। आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि हा पहिला कार्यक्रम या कामगार नगरीमध्ये होतोय। अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। असे अनेक उपक्रम या ठिकाणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात येतील। आदरणीय गजानन नाना शेलार यांना येता आलं नाही, त्यांच्याकडे दुःख असल्यामुळे त्यांना येता आलं नाही, म्हणजे आम्ही सर्व या ठिकाणी इतर नेते मंडळी या ठिकाणी येऊन गुणवंतांचा त्या ठिकाणी सत्कार केला। डहाळे आणि मटाले या दोघांचंही खूप खूप आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कौतुक करतो। एक उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सादर केला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या गटाच्या वतीनं आम्ही सिडको आणि सातूरमधील कमीत कमी 501 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी घेतला। 5वी ते 12वी ज्या मुलांनी चांगले मार्क्स काढले, काहींनी 80-90% घरात मारले, अशा सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला। वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल या धोरणानुसार आज या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती आम्ही थाप दिली। भविष्यात या ठिकाणी आम्ही असं आवाहन केलं की तुमच्या पुढच्या ॲडमिशनला
कोणत्याही संस्था चालकांनी जर या ठिकाणी तुमच्याकडे डोनेशनची मागणी केली तर तुम्ही आम्हाला ताबडतोब हे करा. आपल्याला शिक्षण हे मोफत मिळणं हा मुलींसाठी हा कायदा सरकारने केला आहे. पण गरीब विद्यार्थ्यांना डोनेशनसाठी जर कोणती संस्था अडवत असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करू आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला कडक उत्तर देईल. मी आमदार असताना 9वी आणि 10वीच्या जवळपास 10,000 विद्यार्थ्यांसाठी 55 लाख रुपये किमतीची पुस्तकं घेतली होती. 1ली ते 8वीपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळतात, पण 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना विकत घ्यायला लागतात. ही कामगार वस्ती आहे. हातावर काम करणारे लोक या ठिकाणी राहतात आणि हजार रुपयाचे 9वी आणि 10वीचे पुस्तक घेणं शक्य होत नाही. त्यामुळं हे मुलं शाळा सोडतात किंवा पुस्तक नसल्यामुळे हे शाळेत जात नाही. मी ती पुस्तकं आमदार पुस्तक पेढी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदा सुरू केली होती. त्या माध्यमातून सिडको सातपूरच्या सर्व मराठी मीडियमच्या शाळा असतील, हिंदी मीडियम असेल, उर्दू शाळा असतील, त्यांना आपण ती पुस्तकं दिली होती. न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक.